जिल्ह्यात प्रथमच भामरे स्पर्धा मार्गदर्शन केंद्रामार्फत पोलीस भरती सराव चाचणी। मिनी पोलीस भरती सराव चाचणीत सुमारे 550 उमेदवारांनी नोंदविला सहभाग। पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत RFID चीफच्या माध्यमातून पोलीस भरतीपूर्व सराव चाचणी घेण्यात आली। यात मुलांसाठी 1600 मीटर, 100 मीटर रनिंग, गोळाफेक व मुलींसाठी 800 मीटर, 100 मीटर व गोळाफेक या चाचण्या घेण्यात आल्या। या जिल्हाभरातून 550 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। यात SF स्पोर्ट टायमिंग अँड सर्व्हिसेस नाशिक यांच्या जर्मन तंत्रज्ञान रेस रिझल्ट या सहाय्याने मिनी पोलीस भरती सराव चाचणी घेण्यात आली। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गणपत गावित, विद्याश्रम अकॅडमी शहादाचे संचालक दिनेश पावरा उपस्थित होते। तसेच लेखी परीक्षेच्या उद्घाटन प्रसंगी उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर, उपजिल्हाधिकारी महसूल विभाग प्रमोद भामरे, तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील, लिपिक मुकेश वारी उपस्थित होते। यावेळी भामरे अकॅडमीचे संचालक प्राध्यापक युवराज भामरे यांनी भरती चाचणीचे आयोजन केले। पोलीस भरतीमध्ये होणाऱ्या टायमिंगच्या तांत्रिक चुका तसेच भीती कमी होईल असे विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया मांडली। जिद्दीने, चिकाटीने आणि ती स्वतःला शिस्त लावून, सर्वात महत्वाचं याच्यामध्ये त्याच आहे तुमची स्वतःची मनाची तयारी चांगली पाहिजे की मला करायचंच आहे, करायचं नाही, करायचंच आहे, मला व्हायचंच आहे। नंदुरबार शहरात आपण जवळजवळ खानदेशातून आपल्या भामरे अकॅडमी मार्फत मिनी पोलीस भरती डेमो आयोजित करण्यात आला आहे। ह्या डेमोचं सर्वात महत्वाचं विद्यार्थ्यांचा गरज होती, कारण की सर्वात महत्वाचं काय राहतं की ज्यावेळेस मुलं भरतीला जातात आणि त्यावेळेस RFID चीज पहिल्यांदा बघितले जाते बऱ्याचशा मुलांनी किंवा काही विद्यार्थ्यांचा पहिला 1-2 अनुभव राहतो, पण तरी देखील त्यांच्या तिथे गोंधळ निर्माण होऊन जातो आणि त्या गोंधळमध्ये कदाचित त्यांचा लवकर स्कॅन होऊन जातो आपला ID नंबर किंवा उशिरा स्कॅन होतो आणि त्यामुळे त्याचा गोंधळ होतो आणि तो गोंधळ त्यांचा दूर व्हावा इथं त्यांना त्याबद्दल गायडन्स केलं जाईल। आणि या पद्धतीने आपण मिनी पोलीस भरती घेतोय, ज्या पद्धतीने पोलीस भरतीमध्ये जशी ओरिजिनल पोलीस भरती घेतली जाते त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी मिनी पोलीस भरती घेतोय। जवळजवळ या भरतीसाठी खानदेशातून 600+ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे, कारण की आतापर्यंत जवळजवळ 455 आपले चेस नंबर वाटले गेलेत। अजून जवळजवळ 150+ विद्यार्थ्यांचे चेस नंबर वाटायचे बाकी आहेत, ते विद्यार्थी आहेत। एक चांगला प्रतिसाद नंदुरबार जिल्ह्यात मिळाला आणि हा नंदुरबार जिल्ह्यातला पहिला उपक्रम आहे आणि तोही चांगल्या पद्धतीने सक्सेस होतो या विद्यार्थ्यांच्या सर्व प्रेमापोटी। आणि या विद्यार्थ्यांचा असा उत्साह आहे की आज त्यांना या पद्धतीने वाटतंय की आम्ही खरोखर पोलीस भरती देतोय आणि या पोलीस भरतीला जे वातावरण फील होतं आणि त्या पद्धतीचं या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक वातावरण निर्मिती झाली आणि या वातावरणाची आज गरज होती आणि ती आज आपल्या अकॅडमी भामरे अकॅडमी नंदुरबार मार्फत एक आयोजित करण्यात आली। खरंच ही जी टीम आली, आपण नाशिकहून टीम मागवली, त्या नाशिकहून आलेल्या सर्व टीमचं मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी वेळात वेळ काढला आणि या ठिकाणी आपल्याला ती एक व्यवस्था अवेलेबल करून दिली, उपलब्ध करून दिली आणि या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। तर या सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना 100% नक्की फायदा होईल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो। या विद्यार्थ्यांसाठी भावी जीवनासाठी वाटचालीसाठी माझ्याकडनं लाख शुभेच्छा देतो। भरतीची ट्रायल आहे, मुलींना आणि मुलांना एकच आमचं सांगणं आहे की बुवा तुम्ही जास्तीत जास्त स्टॅमिना वाढवायचा आहे आणि भरतीसाठी जे आम्हाला काही लागतंय ते आज तुम्हाला समजून जाईल की बुवा मी कुठं कमी आहे आणि कोणत्या याच्यामध्ये मला कमी मार्क मिळत आहे। त्याच्यासाठी आपण फुल प्रॅक्टिस करायची आहे, जीवाचं रान करून आपल्याला फुल प्रॅक्टिस पोलीस भरतीसाठी अति महत्वाची आहे। नमस्कार, माझं नाव चेतना कृष्णा माडी, मी भामरे अकॅडमीची विद्यार्थिनी। खरं तर हा उपक्रम आहे आमच्यासाठी राबवलेला आहे आणि खूप सुंदरपणे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे आम्हाला। आणि नंदुरबार शहरातील म्हणजे या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा असा उपक्रम होतोय की आम्हाला चीफ वाईज आम्हाला डेमो द्यायला भेटतोय आणि आम्हाला खूप छान वाटतंय, जेणेकरून आमची पुढे भरतीची तयारी इथं आम्हाला पूर्णपणे आम्हाला करायला भेटून जाते। असं वाटतंय की आम्ही डेमोला नाही तर आम्ही खरोखर भरतीसाठी आलेलो आहे असं वाटतंय आणि आमच्या प्रिय भामरे सरांना याबद्दल आम्हाला खूप आभारी या गोष्टीबद्दल की आमच्यासाठी हा उपक्रम राबवलाय सरांनी आणि त्यासाठी आम्ही पण खूप जीव तोडून प्रॅक्टिस करतोय आणि प्रॅक्टिसला आपण इथे इम्प्रुव्हमेंट पण करतोय आम्ही आमची आणि आम्ही आमचा बेस्ट पण देण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी सरांना खूप धन्यवाद।